क्या बात. अरे फुकट मग टाळा ते वाजत. दोन्ही हात उंच करून जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अतिशय सुंदर. तुझी भेट घ्यायची असन, जर तुमचं दर्शन घ्यायचं असेल देवा तर कुठं भेटणार आहे का? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. नारद महर्षी म्हणतात शोधायची गरज नाही म्हणल्यावर मग कसं काय करायचं? आवाज दिल्याच्या नंतर देवा तुमचं एक नाव नाही ना, तुमचे हजारो नाव आहेत. जसं की हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नावं आहेत. देवा कोणत्या नावाकन हाक मारायचं रे? देवानं सांगितलं मला हाक मारायची गरज नाही. जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल ना, तर जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. बोलू नका. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामे उभा तेथे. म्हणजे जिथं जिथं भगवंताचं गुणगान गायलं जातं तिथे भगवंताची हजेरी असते. मग आता समजा तुमच्या सटाण्यामध्ये जर कीर्तन चालू आहे म्हणजे पंढरपुराचा मालक इथे कीर्तनात हजर आहे सरजी. बरोबर आहे ना? हा. पंढरपुराचा मालक जर कीर्तन इथं चालू आहे सटाण्यामध्ये, सटाण्यामध्ये जर पंढरपुराचा मालक येतोय, एवढ्या लांबून जर देव येतोय, मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे इकडे आपल्या वणीगडाची देवी असेल, तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये मनुदेवी असेल, आणि अजून खास करून आपल्या श्रीमंती जी आपल्या कानादेशाची खरी देवी म्हणजे कानूबाई माता. तुमच्याकडे बसवतात का कानबाई माता? नाही मग समजस तुम्ही. हा, कानबाई माता, कानबाई माय समजस ना. तथा ना माहेर बियर नातेवाईकच कडते जाणं वसवेन ना. हा बिनी नाही बिनी. हा, जर पंढरपुराचा मालक इथं येऊन हाजरी लावतो तर माझा विश्वास असा आहे जवळच्या जवळ माझ्या वणीगडाची देवी किंवा माझ्या कानादेशाची कानबाई किंवा जळगाव जिल्ह्यामधली मनुदेवी देवी येतच असेल. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान मला कुचाल सांगू द्या. आई खेळत आली यान मला कुचाल सांगू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या. हरी कन्या सासुरेशी जाई मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सटाणा नगरी. सटाणा नगरीमध्ये कार्यक्रम किमी निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं सर्वांच्या परिचयाचे असणारे सौ संगीता ताई देवेंद्र सोनवणे व सौ तेजस्विनी मोहिते सोनवणे यांच्या वतीने आजचं कीर्तनाचं आयोजन आहे. खरं तर आजची कोजागिरी पौर्णिमा आहे. पौर्णिमा
नावं ठेवताना तुम्ही पोरींचेही नावं ठेवतात ना, पौर्णिमा, पूनम. पूनम मतलब पौर्णिमाच नाही का, तुम्ही नावं ठेवताना सुद्धा ठेवतात. मग आजची कोजागिरी आहे पण पौर्णिमा आहे, आणि ज्यांनी मला बोलवलं ते पण महिलाच आहेत. म्हणून मला आज सांगायला आवडेल की महिला किती विशेष असतात. फक्त कीर्तनात व्यर्थ बोलू नका, कारण तुम्ही बोललात म्हणल्यावर माझी लाईन चुकते. मग काय न बोलता काम करा, नाही ते तुम्ही आठ जर बडबड करत मग मला असं वाटेल गरमा बाहेर सारखंच शेकावं. बोलू नका. कसं आहे ना, बोलायला मी आलेलो आहे, तुम्ही ऐकायला आलेत नाही का. हां, आज ना काम फक्त मन बोला नाही, तुम्हाला ऐका नसेल. बरोबर आहे ना. हां, आणि तुमले सांगा साको व्यर्थ बडबड करायचं नाही. जोपर्यंत आपल्या बोलल्याची किंमत होत नाही तोपर्यंत व्यर्थ बडबड करायचं. बिनकाम न थकानं नाही बहिणीचो. आपला बोलेलनी किंमत व्हायला पाहिजे तर बोलेले अर्थ असे नाही का. बाकी ना आपण बोलतो लोक झाले रे 3 वर्ष काय येडी येणार ती. इथलं बी कसाल बडबड करू. बरोबर आहे की नाही. इथला मुद्दा पण बोलो, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. 71 सोय म्हणे चितच लागत नाही बोलाले. तुम्ही फुकट का बरं दमतस मला ते समजत नाही. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे, उलट वाढायला पाहिजे किंमत, तरच बोला ना. व्यर्थ बडबड करा ना नाही. खरं तर दोघंही ताईंनी, सासू आणि सुनबाई ना, ज्यांनी मला आमंत्रित केलेलं आहे, हां, सासू आणि सुनबाई दोघींनीही मला आमंत्रित केलेलं आहे. जर मला असं वाटतं की भाई तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करावं असं जरी येत असेल तर धन्य माता पिता ताईच्या दोघांचेही. तुम्हाला धन्यता देईल त्याच्यापेक्षा तुमच्या दोघांच्याही मायबापांना धन्यता की तुमच्या मनात येतंय कीर्तनाचं आयोजन करावं. नाही ते कीर्तन करा ना असं प्रत्येकना मनमा येत नाही. प्रत्येकने थोडी इच्छा होस कीर्तन ठेव. गणच करोडपती लोक येतच, पैसाशनी गादी करीन जो पिरानात, पण त्यासले पंढरपूर दिकत नाही ना ते वृंदावन दिकस. का बर? मै भला और मेरी बीबी भली, मरी जाय. अरे राखेल टाके शिलगीन मरी जा रे. पैशांना करायचं काय? एक दिवस सोडून जायचं. महाराज भगवंताचं नामचिंतन आणि भगवंतासाठी थोडं काही करणे म्हणजे कीर्तनात येऊन बसणे किंवा कीर्तनाचं आयोजन करणं म्हणजे पुण्याचा साठा आहे. कारण मी कीर्तनातून नेहमी सांगतो, आमचे शेना महाराज सांगतात, संत शेना महाराज सांगतात, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. ज्यांचा पूर्वजन्मीचा पुण्याचा साठा असेल ते भगवंताचं नामचिंतन करतात किंवा ऐकतात. व्यर्थ वेड्या गबाड्याचे काम नाही. बानाटच ना काम नाही. आधी बसाना बाकी ना सांगता आमना गावमा होता भो सप्ताह, आमना गावमा कीर्तन होतं भो, पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भो. मग झेंडा लावा करतो. हा, पाय ठेवायला घ्या आणि असं मनापेक्षा तुना मते पाय ठेवायला घ्या नाही, पण आमना मते ते तुले ना भगवानने आमना तुना मते सांगस तुम्ही तडे पाय ठेवायला गव नाही, पण मना मते मी आज सांगसू पापी तुले मना भगवानने आठी येऊच दिनं नाही. कारण आठ येवासाठी पुण्याना साठा लागस. हा, घेतलं आमच्या मोहन बाबांनी. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. इतकं सहज नाही. या आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात, जन्मजन्मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मी आम्हाला बसल्या जागी भगवंताची प्राप्ती झाली. तुम्ही आठ ही बसेल तर इथलं सोपं आहे का? मागल्या जन्मानं काहीतरी पुण्याना साठा होई, भगवंताची नातं होई, काहीतरी रिलेक्शन होई, तर तुम्ही आपण आठ येऊन उभाशेतच. बरोबर आहे की नाही? नाही तर ऐन टाईमला काही बी प्रॉब्लेम ही जातच कीर्तनमा येवान टाईमले बी. हो, पण कीर्तनमा बसेलवर बी अंतकरण शुद्ध करून बसायचं.
जर तुम्ही आडे कीर्तन मा बसेलेत नाही बाकीने बाईस ना मन माझा असा विचार होईल मायो मी ते घरला येऊन पण कुकर का उघडं राय घेऊ माय खिचडीनं मग काय फायदा आणि बहिणीच वन बाकीना माणसेसले अशी चिंता राहीन कीर्तनली इगूत 7 ना टाईम होता 7 वाजा ना इबट नोत बुक्या बुक्या गोमाला राहणोत घर ती बहिणी बट जाके ठेवून फ्रीज बंद कर ठेव विलाज नाही त्याला ते मी बरोबर टाईमवर येस नाही बसलो होतो पण तुम्हाला टाईमवर तुम्ही होणार तर मी बी तवय मी बी आऊत दूर असतो ना जो वाट होईन पण काही का असे ना खूप समाधान वाटलं आलो तेव्हापासून सगळे एकदम तरुण भावांचं एवढं जंगी स्वागत केलं त्यांनी की बाई त्यांचा चेहरा सगळं काही सांगत होतं त्यांच्या मनातले भाव किती चांगले होते आणि जर असे तरुण हिंदू बांधव असे तरुण जर परमार्थाकडे वळत असतील कीर्तनाकडे वळत असतील तर मी तर म्हणेल भैया तुमच्यापेक्षा महान कोणीच नाही आहे आत्ताच्या काळात तरी कारण कीर्तन नुसतं टाइमपासचं साधन नाही या कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन नाही या कीर्तनाची मर्यादा सांगतो लक्षपूर्वक ऐका कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माची संस्कृती आहे आणि जर तरुण भावांच्या मनात येत असेल की भाई आपल्याला कीर्तनाला जायचंय किंवा कीर्तनाचं आयोजन करायचंय याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणताच नाहीये माझ्यासाठी आलो तेव्हापासून सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं ज्यांच्याकडे थांबलो होतो ते आमचे राजेंद्र दादा वाणी कुठे गेले दादा मागे बसलेत का वा वा आलो तेव्हापासून महाराज काही घ्या ना चहा घ्या कॉफी घ्या काहीतरी घ्या इथलं प्रेम महाराज काहीच खात नाही भाऊ महाराजले चांगली दुपती म्हैस नाही ग इथला काजू बदाम ठेवी ना काहीतरी खाई भाऊ कसं असतं नाही का प्रेम असतं महाराज लोकांचं हा पण नेमका आपली कॅपॅसिटी इथली मोहन बाबा सकाळी 1 पोई संध्याकाळी 1 पोई बाहेर ना खावाई तिथला जिथला गारा आहे त्या काजू बदाम जर खातात ते मग ते गाडी मग बाजू मग बसाल बी कोणले चालव नाही त्यामुळे लिमिट ठेवणं पडस लिमिट कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी त्यात आमचे संस्था चालक आमचे मोहन बाबा आहेत हे सगळे लहान लेकरं जेव्हा टाळ वाजवत होते आणि तुम्ही लोक आनंदात बघत होते आणि ऐकत होते हे लहान लेकरं आमचे मोहन बाबाच घडवतायत या पोरांना हो मोहन बाबा असतील आमचे सचिन बाबा असतील हे आमचे 2-4 महाराज लोक आहेत शिवदास बाबा असतील नंदू बाबा असतील या परिसरात 3-4 महाराज माझे एकदम जवळचे आणि खास आहेत मी नेहमी परिचय देताना असं सांगेल आपला घरमा तुम्ही आता सध्या इंदोषनं कटच कर दिले 2-2च होऊ दे राहणार 1 पोर आणि 1 पोऱ्या किंवा 2 पोरे किंवा 2 पोरी तिसरा ना नंबर नाही बरोबर आहे ना 2च तुम्हाला 2च राहतात बहिणी सोन तरी दिवाळीने सुट्टी मा फक्त 15-20 दिननी सुट्टी राहत तरी 2 मा एकले मामान गावाला वाटलाय देत असतो बरोबर आहे ना कारण दोन्ही संगे राहणार ते घरमा किडा पाडतीन भाऊ मनीषीने एकले जोडे ठेवा आणि एकले माहेरले वाटलाय देवा तुम्हाला 2च तुम्हाला काही समावतात नाही आमना बाबा 25-30 दुसरा समाय राहणार याला म्हणावं मनाची श्रीमंती बरोबर आहे की नाही मननी श्रीमंती आणि तुमले ते बी सांगत पहिले पोरसले मामान गावाला जावाना अवसर आहे नंदकिशोर दास आहे नंदकुमार दास आहे पहिले लोक पोरसले मामान गाव जावाना आनंद राय का बर पहिल्या माम्या बी तशा होत्या मामान गावले जावाना आनंद असा राय ना वार्षिक पेपरच म्हणा शेवटला पेपर कसा आहे ना पण पेपर सरताच मामान गाव जाणं आनंद राय पोरसले पास वसू का नाही वसू कितला टक्का पडतील काही संबंध नाही फक्त मामान गाव जाणं इथला आनंद राय माम्या बी तशा होत्या आते जर पोरसले सांग भाऊ मामाच्या गावाला जातो का नाही मम्मी आपलं घरीच बरं आहे का बरं पहिल्या माम्या इथल्या समजदार होत्यात ना बाचा जर घरून भाऊ सेटिंग करा ना एकदा मी दिनना 2-2 3-3 कीर्तनेच मग गोमायला राहणार रे भाऊ आज जर ठेस ऐकू ते काल दिन कीर्तनच व्हा नाही मागा सकाळी माझे आज फसवलो तुम्ही कारण साऊंड म्हणजे कीर्तनकाराचा प्राणच असतो खरा तेवढं प्रयत्न होत असेल सुरुवातले मस्त होतं सुरुवातले बरं होतं मग दैकी जाई म्हणतं खरा नेमत पहिले जर बाचा मामान गाव जाय ना
मामीले आनंद आहे, पण जोपर्यंत बाचा जेवत नाही तो लगून पहिल्या माम्या जेवत नाही. हा, बाचा येले म्हणजे देवी येले भो असं वातावरण राही पहिल्या मामीच ना. आते बाचाच जावानं नाही म्हणस मामान गावले, कारण पहिल्या माम्या बाचा जेव्हा जेवत नाही. आणि आतेने माम्या जर बाचा उन्हा मामी चहा गरम करून द्या, 3 धाव गरम घे कथा चिल गेलो होता कबाय ना. त्यांना किचन रूम बुतडा थोडं त्याला असं वाटत आपला आपला घरच बरं आहे भाऊ. बरोबर आहे की नाही. हो, पहिलं वातावरणामध्ये आणि आताच्या वातावरणामध्ये एवढा फरक आहे महाराज. जर मामाच्या गावाला सुद्धा पोरं आता जात नाही आणि ते पोरं जर माझ्या बाबांकडे राहत असतील तर काहीतरी प्रेम देत असतील तरच राहत आहेत. बरोबर आहे की नाही. आणि एवढे लहान लहान लेकरं महाराज हे राहणं काही सोपं आहे का. हो, माझे बाबा सांभाळतायत त्यांना. आणि हे धर्माचं काम करतात ना महाराजजी, तुम्ही हे धर्माचं काम करतात नंदू बाबा. याच्यापेक्षा मला नाही वाटत कोणतं मोठं काम असेल अजून. हां, कारण आपल्या धर्माच्या लेकरांना आपण समजवलं पाहिजे आपल्या धर्माचे नियम काय आहेत, आणि ते आमचे बाबा समजवतात. म्हणून त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात, तुम्हालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम पण छान आहे. मृदुंगाला साथ करतायत आमचे महाराजजी पुरुषोत्तम महाराज, पुरुषोत्तम बाबा. मृदुंग गोड वाजवत आहे महाराज, एक नंबर एक नंबर. इकडे गायनाला साथ करतायत आमचे कदम महाराज, कदम बाबा. हां, आणि आमचे महाराजजींचेच पिताश्री आहेत पुंजाराम महाराज, हां, पुंजाराम बाबा. काकडगाव. हां, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नंदकिशोर भाऊ दादासाहेब आहेत, त्यांच्यासोबत आलेले आमचे बाबा आहेत. यूट्यूब चॅनलचे 2-2 मालक आहेत, 3-3 आहेत. सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही सगळे आलात म्हणून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील सगळ्या मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. त्यात आमचे विनेकरी बाबा आहेत, त्यांची कन्या आमच्या ताई आहेत. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे भगवंता प्रतीचं प्रेम सांगत असताना उदाहरण म्हणून सांगतात की देवा मी तुझ्यावर किती प्रेम करतो. ऐकायचंय का तुला? एखादी मुलगी माहेरवरनं सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना देवा, अगदी मी पंढरपुरात आल्याच्या नंतर तुला सोडूच वाटत नाही रे. कन्या सासुरे अशी जाई मागे परतोनी पाहे. अगदी तैसे झाले माझ्या जीवा. जर इथून दर्शन करून मी देहूला गेलो ना देवा, माझ्या घरी जर गेलो ना, तरी सुद्धा तुला भेटण्याची ओढ असते. कधी भेटसी केशवा. पुढे जाऊन तुकोबार आहे अजून दुसरं प्रमाण सांगतात. देवा पटलं नसेल तर ऐक ना. मुलगीला माहेर सोडताना, मायबाप सोडताना जो त्रास होतो ना, तो त्रास मला पंढरपूर सोडायचा होतो. घरी गेल्याच्या नंतर सुद्धा तुला भेटावंसं वाटतंय. आणि हे प्रमाण जर कमी वाटत असेल तर ऐक देवा, लहान लेकराची माय जर का त्याच्यापासून दुरावली ना, त्या लेकराला जशी माय हवी हवीशी वाटते ना, तितका तुम्हाला हवा हवासा वाटतोय. कदाचित देवाचा रिप्लाय आला नसावा म्हणून माझे तुकोबाराय पुन्हा सांगतात 4थ्या चरणामध्ये. देवा मुलगी बापावर प्रेम करते, मुलगाईवर प्रेम करतो. याच्यापेक्षा भूतलावर जास्त कोण कोणावर प्रेम करतं तर तुकोबारायांनी बघितलं. एक मासा धरणारा मासा धरलेला, जाड्यात अडकलेला मासा पाण्याच्या बाहेर फेकल्याच्या नंतर तो मासा तळमळत होता. तो तडफडणारा मासा बघितला, पाण्या वाचून तडफडणारा मासा. आणि तो मासा बघितल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात देवा मुलगी बापावर प्रेम करते कुठंतरी कमी पडते, मुलगा आईवर प्रेम करतो कुठंतरी कमी पडतो. मी तुझ्यावर किती प्रेम करतो सांगू का? जसं पाण्या वाचून मासा राहूच शकत नाही तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. साधं साधं तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगितलंय. म्हणजे आता माझा अभंग तुमच्या लक्षात आलाच असेल, 90% समजलंच असेल अभंगाचा भावार्थ. बरोबर आहे ना? समजी घे ना?
करू मग शेवट, म्हणजे मी निघू का बुवा घर असं नाही, सांगू का? बर तुम्ही शांतता राखा फक्त, बरोबर बोलसून. हरी विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. तुकोबाराय रस्त्यानं चालत होती, शानली माणसांनी बघितलं आणि तुकोबारायांना बघून म्हणायला लागले, तू क्या अरे कुणाक चालला? तुकोबाराय म्हणतात, बापा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली, देवावर काय प्रसंग आणून ठेवलाय. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तेवर दूरचा नातेवाईक म्हणतो तो माझा लय जवळचा आहे, आणि पैसा सरी जाऊ द्या, जोडेना बी वैयक देतात नाही आपले. हा दुसराच न जाऊ द्या, आपला स्वतःने बी मानसिकता ते सर्व खेळ पैसा सोरशे. जब तक पैसा तब तक टेक, जब तक पैसा तब तक टेक, सरी गया पैसा मग टक टक देख. हा जर पैसा असला ना, पैसा असला की आमचे जयदास महाराज सांगतात, हे हरी सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, हे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, हाँ सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, 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 वो सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, ओ सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हरी सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बेचारा पंडित होवे उनका करे धिक्कार, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, गद्दा भी हो सेठ साहूकार उसको सलाम हजार, सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा देख के जान, जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान, पैसों के खातिर सब नारी नर देवत अपना प्राण, अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. जोपर्यंत माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज पैसा नसल्यावर तू क्या म्हणायला लागली, देवारी अपेक्षा कोणाकडनं करायची. माझे तुकोबाराय चालते झाले, अशी बारकी पोरं उभी होती, ए पोरो बसले, अरे बसले आणि चप्पल काढल्या पायमाना, चप्पल काढा पायमाना, शिलगो आता चप्पल येत 12-12, 14-14 वरीस ना पोर येतस, त्यातले काय समजत, शानला असले सुधरत नाही चांगला. कीर्तनाची मर्यादा असते, पायातली चप्पल पायातली पायतन काढूनच टाकायची. हरी विठ्ठल विठ्ठल. आता मध्ये येऊ नको राजा, हे पिलू इकडे नको येऊ, आता तताच कामे मोडले. विठ्ठल विठ्ठल पर अशी बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, आई तू क्या कुणाक चाललाय रे. तुकोबाराय म्हणतात, बाई शानली माणसं जाऊ दे, पण बारकी पोरं सुद्धा तू क्या म्हणायला लागली, देवा अपेक्षा कोणाकडनं करायची. माझे तुकोबाराय चालायला लागले, मागून पत्नीने आवाज दिला, पत्नीनं सांगितलं, धनी पण स्वामी ऐका ना, लेकरांना खायला काहीच नाही म्हणले, लेकरांना खायला काहीतरी आणा ना, लेकरांना खायला काहीतरी आणा म्हणल्याच्या नंतर माझ्या तुकोबाराने शेतीचा मार्ग धरावा, शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे शेतातून, ऊसाची पेंडी घेऊन येत आहेत, रस्त्यामध्ये अजून पुन्हा बारकी पोरी उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडनं ऊस मागावेत आणि तुकोबारायांना ऊस दान करत यावं. पत्नी घरातून पाहत होती, बाई ग काय माणूस आहे, काय माणूस आहे म्हणले, बाई स्वतःच्या संसाराची काही काळजीच नाही म्हणली या माणसाला. साऊंडवाले दादा आहे असं बूम बूम का बरं आवाज राहणार.
जो रिप्लाय आला पाहिजे त्याच्यापेक्षा ते आवाज दुसराच जास्त येतोय. काय आज काही चूक करता सांगा बाबा, काय कमी करणं पडत. माल सुधरत नाही ना, कोणता पिकले कोणतं खत लावा असं. राधेश्याम हा आता मग भूम भाम काय नाही वाल. आवाज येत नाही का तिकडे? होई गे आता काहीच करायला गरज नाही ना मायच्या. पत्नीनं सांगितलं होतं ऊस घेऊन यायला, पोरांना घरात खायला काहीच नाही, माझ्या तुकोबाराने ऊसाची पेंडी घेऊन यावी. पत्नीनं बघितलं बाई का घरात पोरं उपवाशीपोटी येतात, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय म्हणले, या माणसाला काही काळजीच नाही म्हणले. बाई माझे तुकोबराई रस्त्यानं चालत होते, ऊसाचे 2च टिपरे हातात पडलेले आहेत. पत्नीनं बघितलं आणि राग अनावर झाला. भगवंतामुळे माझ्या नवऱ्याला काही कळत नाही बाई, स्वतःची लेकरं उपवाशी आहेत. नामचिंतन एवढं की दुसऱ्यावर दया करण्याच्या नादात स्वतःची लेकरं उपवाशी पोटी राहायला लागली. कसलं माणूस आहे म्हणले बाई. तुकोबाराई घरात आले, हातामध्ये 2च ऊसाचे टिपरे आहेत. ते बघितल्याच्या नंतर पत्नीनं तुकोबारायांना नाही राग केला, देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली. तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घातली. देवाला सांगितलं, मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी हो तुझी. पर बाई माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग बाई या देवानं. तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालत होती, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं. माया कोणी बी कोणले बी गाया देऊ नाही. हा बाकीने बाया बी देवले गाया देतीस. भर पावसाळ्या मग मिरच्या सुकाडाला टाक देते दाबावर, देवनी शेतळा गायात का माय हो देव काय चगना वो माय. देव नाही चगना, आपणच चगी जायले. तर त्यांना शिजन मग तुम्ही मिरच्या सुकाळशात तरी देव चगेले का आपण. हा ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे. देवले सुद्धा गाया देतच बाकी ना, बिन बजेट ना. तुमनच नाही माणसे बी येत ना बाकी ना तसा. हा मी प्रत्येक कीर्तनमा फक्त बाईस नच सांग लबाडपणा तुम्ही ऐकत राहत. प्रत्येक कीर्तनमा बाईस नच सांगस. आई बी येलेत का काय? अरे वा, नाशिकवरून आमची आई आलेली आहेत कीर्तनासाठी. प्रत्येक ठिकाणी बाईस नच सांगस मी, पण मला ते मानचेच ना बी एक पॉइंट सापडेले लबाडी ना. हा बोलता हा शे त्या बाईसले बोलू का. काही काही लोक असले ना मौतमा भाषण देवानं बेकार आवडत बाबा. मोहन बाबा मौतमा भाषण देवा, मौतना भाषणवाला स्पेशल राहतस. गावमा एक म्हातारी मरणी, जो येतो ज्याला बोलता येतो 2 शब्द बोली जाय, ज्याला बोलता येतो 2 शब्द बोली जाय. अहो भाऊ म्हणा मित्र, आम्ही दोन्ही संगीत झालो होतो पिरेत यात्रामा. 2-3 जणांशी याला आग्रह करा, भाऊसाहेब तुम्ही बोलाव म्हणे. भाऊसाहेबने माईकली ना, मागे बटले ना म्हणे. भाऊसाहेब भाषण मा सांगे, शांतामाई गेल्या, शांतामाईच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शांतामाईच्या परिवाराला हे दुःख पेलण्याची भगवंत ताकद देऊ. खरं तर शांतामाईसारखं शांत या गावात बाई नव्हती. हा शांतामाईसारखी गावात बाई शांत नव्हती. एवढी दिलदार होती शांतामाई. जर कोणी गल्लीतून जात असेल तर बिना चहाचा जाऊ देत नव्हती. कोणी नवीन व्यक्ती दिसला त्याला बोलल्याशिवाय शांतामाई जाऊ देत नव्हती. एवढी दिलदार शांतामाई होती. इथलं बडाई मारता. शांतामाई इकडनं गेल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला विचारायची, भाऊ माझी सुनबाई कशी, माझे नातवंड कसे, तू कसा आहेस, प्रत्येकाला विचारत होती. परवाच्या दिवशी मी गल्लीतून जात होतो आणि शांतामाईनं मलाच सांगितलं, भाऊ मनातल्या पुऱ्या टाक्याचे जेवण कर जाय रे म्हणा दादा. परवाच्या दिवशी शांतामाई मला जेवायला सांगत होती, पण माझं जेवण झालेलं. शांतामाईचं दर्शन घेतलं, मी तसाच निघून गेलो. मी बसलो तो मन मागला मला पाहिला आहे. म्हणतं का रे ये भाषण दे ना, तू भाषण ऐक ना, मला का पाहिला आहे ना. आऊ याने आको सुरू कर. शांतामाई शून्यातून जग निर्माण केलं शांतामाईनं, पण कधी कोणाचा रुपया बुडवला नाही. शांतामाईचं बोलणं मरेपर्यंत बंद नाही. शांतामाई स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून पूर्ण परिवाराला खाऊ घालत होती. अरे परिवार तर प्रत्येक सांभाळतं. गावातलं कोणी व्यक्ती आलं तरी सुद्धा शांतामाई बिना जेवणाची जाऊ द्यायची नाही. परवाच्या दिवशी मला सुद्धा जेव घालण्यासाठी आग्रह धरला होता शांतामाईनं. त्यानं भाषण आपटी घे, तो खाले बस ना. मांगलाल म्हणतं, कार भाऊ तुम्हाला का पाहिला आहे राहता म्हणे. महाराज अहो भाऊ बट खोटं बोल राहता म्हणे. म्हणतं कस काय रे.
म्हणे आहो सांगराय तर परून देईन शांतामाय पुऱ्या टाक्यात मला जेवण न सांगराय ती शांतामाय 3 वरीच जाय आणि लकवा होईन पडेल होती म्हणे आणि शांतामायले अंडेर लई जायला होती ना अंडेरनी घर मरणी आम्ही आज दुपारलेलं येलेत म्हणे शांतामाय राहतच असा काय काय माणसे बी लबाड राहतच सापडेलेत मला ते यंदा त्यासनी जिंकणी माले विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि देवाला बघून शिवी घातली मेल्या काळ्या चावड्या अरे रणकिव तुझी पार माझ्या नवऱ्याला वेडं करून ठेवलं ग बाई या देवानं आता मला सांगा तुकोबारायांचं देवाशी नातं एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात देवाशी नातं काय आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझा तारू उतरील पैल पारू भव नदीचा जर भगवंताशी नातं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता सर्व काही कृष्णच आहे